सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मला काय फारसं जास्त बोलता येत नाही आणि एवढ्या लोकांसमोर माझा बोलण्याचा हा पहिलाच अनुभव. त्याच्यामुळे माझं जर काही चुकलं तर मी लहानपणापासून तुमच्या सर्वांसमोर खेळत आलेलो आहे. मला तुम्ही सर्वांनी मोठ्या मानाने माफ करा. आपण आज जो चित्रपट दाखवणार आहे छावा, देव देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, परमपराक्रमी महापराक्रमी एकही शंभू राजा था, असा आपण छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आपण आपल्या वेलेकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विनंती केली आणि त्यांनी आपल्याकडून एकही रुपयाचा चार्ज घेतला नाही. आपल्याला पिक्चर आपल्या ग्रामस्थांना सर्वांना दाखवायला त्यांनी आपल्याला सर्व सहकार्य केलं, प्रोजेक्टर वगैरे दिलं. त्याच्यानंतर आपण ज्या छत्रपतीचा महाराष्ट्रात राहतो, या छत्रपतींच्या अशी ओळख आहे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, अशी ज्या छत्रपती शिवरायांची ओळख आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला, स्वराज्य निर्माण केलं. पण या स्वराज्यावर चाल करून आलेले मुघलांच्या काही वंशज अजून पण इथं आहे. ते जे अधिवृत्तीचे जे वंशज इथं राहिलेले, त्या जे अधिवृत्तीच्या लोकांनी या देशाला, या मातृभूमीला कधीच आपली आई मानलं नाही. या मातृभूमीला त्यांनी कायम युद्धभूमी मानलं. त्यामुळं या देशाला युद्धभूमी मानलं आणि या देशातील या मुघलांनी या देशाची कायम फसवणूकच केली. या देशातील लोकांना विश्वासात घेऊन कायम विश्वासघात करणं, अगदी राजपुतांपासून शिवाजी महाराजांच्या कालखंडात शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले, मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांना बेलपान आणि महादेवाच्या शक्तीनं शिवाजी महाराजांना आग्र्याला घेऊन गेले आणि आग्र्याला घेऊन गेल्यानंतर तिथं शिवाजी महाराजांचा घात केला आणि शिवाजी महाराजांना तिथं या मुघलांनी कैदेत ठेवलं, असा विश्वासघात केला. त्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्राची निर्मिती होत असताना त्यावेळेला आपल्यातले दलित बांधवांना यांनी पैशाच्या आमिषापोटी यांनी आपलंसं करून घेतलं आणि यांनी काय केलं, मंडल म्हणून पाकिस्तानचे पहिले जे कायदेमंत्री होते त्यांना भडकवलं आपल्या राष्ट्राविरोधात आणि त्यांनी निर्णय घेतला का आपल्याला आपल्या पाकिस्तान बांधव जे त्यांच्या सोबत जायचं. त्यांनी सांगितलं आपल्याला यांनी कायम पाण्यावरून, पाणी पिण्यावरून त्रास दिला, आपल्याला यांनी या सुवर्णवर्णीय लोकांनी कायम त्रास दिलेला आहे आणि ते अल्पसंख्याक लोक, भोळे लोक या मंडल यांच्या नादाला लागून पाकिस्तानमध्ये गेले. त्यानंतर 3 वर्षांनी हे कायदेमंत्री असल्यामुळे यांना पाकिस्तानमधून पळ काढता आला. पण जे गोरगरीब लोक, आपले हिंदू लोक जे होते ते यांच्या नादाला लागून जे पाकिस्तानमध्ये गेलेले होते त्या लोकांना प्रतिदिन 10,000 लोक या जिहादी लोकांनी घरात घुसू मारले आणि या जिहादी लोकांची आपल्या सुद्धा भागातील जिहादी आत्ता पसरवत आहे. त्यासाठी विशेष करून हा चित्रपट महिलांना दाखवला जावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी होती. कारण आपल्या सोनईमध्ये सुद्धा हे जिहादी यांना 5-5 लाख रुपये येतात. यांनी आपण नितीनानं आम्ही एक आपला लव जिहादचा हे झालं, तिथं प्रकरण झालं सोनईमध्ये. आम्ही आणि नितीन 50-60 पोरं नगरच्या जिल्हा कोर्टात गेलो. जिल्हा कोर्टात गेल्यानंतर आम्ही सगळे आपल्या 2 व्हीलरवर गेलो आणि तिथं त्याला कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही तिथं मागणी केली, अर्ज केले, वकील बघितले. पण त्यावेळेला तिथं 50 नामांकित गाड्या, मर्सडीज, BMW, फॉर्च्युनर अशा नामांकित गाड्या ज्या होत्या त्या नामांकित गाड्या त्याला सोडवण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्या प्रशासकीय यंत्रणेसमोर आम्ही सर्वजण हातबोल झालो आणि तो आरोपी आज इथं सोनईमध्ये मोकाट्याने फिरत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का, आणि हे लव जिहादचे प्रकरण आता गावोगावी वाढत आहे. 2-5 लाख रुपये आले, 3 लाख रुपयाची गाडी घ्यायची, एक आयफोन घ्यायचा आणि उरलेल्या पैशातून त्या मुलीला थोडाफार पैसा दाखवून कुठेतरी कॅफेला न्यायचं. या गोष्टी ज्या घडत आहे त्याच्या विरुद्ध या महिलांना अशा चित्रपटाच्या माध्यमातून एक करून आपण त्यांना चित्रपट दाखवण्याचं काम करत आहोत. हे धर्मावर आधारित छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे यांच्यावर आधारित चित्रपट दाखवून धर्मजागृती करणं आणि आपल्या ज्या लहान बहिणी ज्या कॉलेजला जातात, शाळेत जातात, त्यांच्यामध्ये एक जागृती करणं. कारण आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ आणि या सर्व आपल्या मुलींचे मामा
देवेंद्र फडणवीस तिथं मंत्रालयात बसलेले. त्याच्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण या लव जिहादच्या प्रकरणावर जर आली तर हिंदुत्वादी संघटना तर आहेत, पण याच्यातून सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आपले देवेंद्र फडणवीस साहेब तिथं आहेत. आणि प्रोग्रेस इज द पर्पज, पॅशनेट अबाउट क्रिएटिंग पॉझिटिव्ह चेंजेस. या महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवण्याचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो हेतू एकदम आमूलाग्र आहे. आणि आपण चित्रपटाला सुरुवात करू.